स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 25,84,000चा मुद्देमाल जप्त. जालन्यातील कल्पतरू पार्क परिसरात पोलिसांचा छापा. राजनिवास रजनीगंधा जप्त. जालना पोलिसांची गुटखा आणि पान मसाला तस्करांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई समोर आली आहे. मानवी आरोग्यास घातक असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मोठी वाहतूक जालना पोलिसांनी उघडकीस आणली असून तब्बल 25,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक आणि विक्री होणार असल्याची गुप्त माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव आणि त्यांच्या पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जालना शहरातील कल्पतरू पार्क येथील एका बिल्डिंग समोर संशयास्पद वाहने उभी होती. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तिथे 2 वाहने आढळून आली. यामध्ये एक महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH21BG8199 आणि एक ॲपे लोडिंग रिक्षाचा समावेश होता. या वाहनांची झडती घेतली असता पोलिसांचे डोळे पांढरे झाले. या वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला राजनिवास रजनीगंधा, सिग्नेचर पान मसाला आणि जाफरानी जर्दा असा एकूण 14,84,042 रुपये किमतीचा मुद्देमाल लपवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी या कारवाईत 14,84,000 रुपयांचा गुटखा आणि 11 लाख रुपये किमतीची दोन्ही वाहने असा एकूण 25,84,042 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. ही दोन्ही वाहने घटनास्थळी बेवारस सोडून चालक आणि मालक फरार झाले होते. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 123, 273, 223, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालक आणि मालकाचा शोध पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विक्रम साडी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगड, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आणि पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, शिवप्रसाद अखंडे आणि कैलास चेके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.